नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या महा एक्झाम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर वनरक्षक भरती 2026च्या दृष्टिकोनातून आपण एक सीरीज चालू केलेली आहे. जे 2023 साली वनरक्षकची शेवटची भरती झाली होती. या भरतीमध्ये जे पेपर विचारले गेले, म्हणजे आपण शिफ्ट वाईज जी एक्झाम झालेली, त्या सर्व शिफ्ट आपण जवळपास इथं विश्लेषण करतोय. यामध्ये वनरक्षक भरतीच्या संदर्भात आवर्जून लक्षात ठेवण्याजोगती गोष्ट अशी, की यामध्ये 60 प्रश्न 120 गुणांचे आणि 80 गुण तुमचे हे मैदानी चाचणीचे, म्हणजे 5 किलोमीटर रनिंग, मुली असेल तर 3 किलोमीटर रनिंगचे असतात. ते अशा प्रकारे 200चा तुमचा कट ऑफ लागत असतो. तर आपण त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही ते पाहिले नसेल तर पाहून घ्या. तर एकदम सोप्या पद्धतीनं आपण प्रश्न इथे डिस्कस करणार आहे. हा प्रश्न आहे, हा पेपर सेट आहे 2 ऑगस्ट 2023 रोजी झालेला वनरक्षक भरतीची पहिली शिफ्ट, शिफ्ट क्रमांक 1 आहे. तुम्हाला याचं पी-डी-एफ लागत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली. त्यावरती तुम्ही जाऊन जॉइन करून घेऊ शकता. तर आपण वेळ न वाया घालवता सेशनला सुरुवात करतोय. तर हे सुरुवातीला काही 15 प्रश्न इंग्रजीचे आहेत, त्याला आपण नंतर पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया बुद्धिमत्तेला. कारण बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान हे 3 विषय असे आहेत की तुम्हाला कारण की लक्ष असू द्या, वनरक्षकचे जवळपास तयारी करणारी मुलं हे पोलीस भरतीशी रिलेटेड आहेत. कारण की ते आम्हाला फिजिकल असतात आणि फिजिकलमध्ये फक्त 5 किलोमीटर रनिंग असतो मुलांसाठी, मुलींसाठी 3 किलोमीटर रनिंग. बाकी शॉर्टपुट वगैरे किंवा आपलं लांब उडी वगैरे, त्यानंतर 100 मीटर वगैरे अशा प्रकारचा इव्हेंट इथं नाही आहे. ते एकच रनिंग आहे 80 मार्काची. कोण्या पद्धतीनं गुणदान पद्धती केली जाते ते सुद्धा मी ऑलरेडी इथं व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण त्यावरती नक्की बोलणारच आहोत पुढे. लक्ष असू द्या पहिल्या प्रश्नावरती. पहिला प्रश्न म्हटलेला आहे आपल्याला, पी आणि क्यू हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. पी हा उत्तरेला 20 मीटर चालतो, नंतर पश्चिमेला वळतो आणि नंतर 40 मीटर चालतो. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. त्याच वेळी क्यू हा उत्तरेकडे 25 मीटर चालतो आणि पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कोठे आहे? लक्ष असू द्या, वनरक्षक भरतीचा पेपर सॉल्व्ह करत असताना शांततेत पेपर सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. कारण की यामध्ये आपल्याला भरपूर वेळ आहे आणि आपले स्कोरिंगचे मार्क आहेत. आपल्याला बुद्धिमत्ता आउट ऑफ घ्यायची आहे, मराठीसुद्धा आउट ऑफ घ्यायची आहे आणि जी-के सुद्धा आउट ऑफ घ्यायचं आहे. प्रश्नाचं सोल्युशन पहिलं. पी आणि क्यू हे एका बिंदूपासून सुरुवात करतोय. कोणता आहे तो बिंदू? हा बिंदू मानला मी. ठीक आहे. आता पी आणि क्यू एका बिंदूपासून सुरुवात करतायत आणि हे पी हा उत्तरेला 20 मीटर चालतो. ठीक आहे. गेला 20. कोण आहे हा? निळ्या अक्षरात लिहिला म्हणजे हा पी आहे. आता हा 20 मीटर गेलेला आहे पी. ठीक आहे, डन. हा उत्तरेला गेला. आपल्याला दिशा माहिती आहे ना मुख्य? हे उत्तर, दक्षिण. आपला डावा हात म्हणजे पश्चिम दिशा आणि उरलेला आपला एकच हात आहे, उरलेला पूर्व दिशा. वायव्य दिशा, वा वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य 4 दिशा आणि 4 उपदिशा माहीत असणे गरजेचं आहे. आता पहा, पी हा उत्तरेला गेला 20 मीटर. त्यानंतर तो नंतर पश्चिमेला वळला. आता पश्चिम दिशा ही आहे. पश्चिमेला वळून हा किती गेला म्हणते? हा पहिले तर 20 गेला होता, डन. त्याच्यानंतर तो पश्चिमेला वळला म्हणजे त्याच्या डाव्या साईडला वळला आणि तो 40 गेला. आता पहा इथून हा 20 आहे. बरोबर, हा 40 गेला असेल. कोण आहे हा? हा पीच आहे बरं. ओके. आणि त्यानंतर तो त्याच्या परत उजवीकडे वळतो. आता उजवीकडे मला सांगा, मी या दिशेनं जात असेल. होऊ शकते तुम्हाला कॅमेरात उलटं दिसेल. मी या दिशेनं जाईल. माझा उजवा हात आहे, कारण मी उजव्या हाताने लिहितो. तर मी माझ्या उजव्या हातावर जातो म्हणजे या साईडला जाईल. तर मी माझ्या उजव्या हातावर गेलो, उजव्या हाताला वळला म्हणजे जर कधी तो पश्चिम दिशेला जाणारा एखादी व्यक्ती असेल, एखादी व्यक्ती जर कधी पश्चिम दिशेला जाणारी असेल आणि तो जाता-जाता जर उजव्या हाताला वळला तर साहजिकच उत्तरेकडे वळेल. हां, तर उत्तरेकडे वळून तो किती गेलेला आहे? उत्तरेकडे वळून तो टोटल 25 गेलेला आहे. त्याच वेळी आता याच वेळी काय झालं, क्यू हा उत्तरेकडे 45 जातो. हा जो क्यू आहे ना, त्याच वेळेस इथूनच क्यू सुटला आणि तो 45 डायरेक्ट सरळ जातो. मग आता आपण एक काम करू काय, याला असं-असं क्रॉस करत नेऊ का? म्हणजे लक्षात येईल आपल्याला की हे दोन्ही सारखे गेलेले आहेत. हा किती गेलेला आहे? 45 म्हणजे 20 आणि हे किती असायला पाहिजे? 25. आता हे जर अंतर 20 होतं, हा टोटल 45 गेलेला आहे. तर मग हे अंतर 25 असायला पाहिजे. म्हणजे आपल्या इथं थोडं लक्षात येईल, हा इथं पोहोचलेला आहे. हा जो पोहोचला हा पी होय आणि हा जो पोहोचला हा क्यू होय. तुम्हाला प्रश्न काय म्हणते? पी स्थानाच्या संदर्भात पी स्थानाच्या संदर्भात क्यू आता कुठे आहे? आता मला पीच्या संदर्भात क्यू आहे. पीच्या संदर्भात क्यू कुठे आहे? जर हे अंतर 40 असेल, जर हे अंतर 40 असेल,
तर हे अंतर 40 का असू नये? हे अंतर 40 का असे नाही? हे अंतरही 40 आहे. जिथं 40 नाही आहे ना, ते पहिले उत्तर घरी जा. म्हणजे घरी पाठवा त्यांना. जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन टाळेल. आता तुम्हाला म्हणते पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कुठे आहे? पी स्थानाच्या संदर्भात क्यू आता कुठे असायला पाहिजे? ओके. तर पी स्थानाच्या संदर्भात कोणती दिशा आहे ही? कोणती दिशा आहे? पूर्व दिशा ना. तर पी स्थानाच्या संदर्भात पूर्वेस क्यू आहे 40 मीटरावर. ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन होईल. पी स्थानाच्या संदर्भात क्यू हा 40 मीटरवर आहे. ही शिफ्ट कधी होती? 2 ऑगस्ट 2023 रोजी झालेली शिफ्ट क्रमांक 1 चा पेपर आपण इथे डिस्कस करतोय. पुढे चालायचं. सर्वांना हे दिसलं असेल. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. नेक्स्ट माझे मित्र हो, जर तुम्हाला वनरक्षक भरतीची बॅच जॉइन करायची असेल, तर मी माझ्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि तिथं तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाहून माझे जे वनरक्षकचे बॅचेस आहेत ते जॉइन करता येईल. अगदी कमी पैशामध्ये बॅचेस आहे आणि हो, लक्ष असू द्या, आपल्याला त्या बॅचेस विषय आउट ऑफच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहेत. भरपूर सारे मुलं त्याला जॉइन होत आहेत. तुम्ही सुद्धा जॉइन होऊन जा. आता पहा, खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या तुम्हाला निवडायची आहे. आता 3, 16, 25 सॉरी 125 पुढचं तुम्हाला काय म्हणताय? आता थोडंसं पहा रे इथं विचार जर कधी आपण केला, इथं 3, 16, 25 125 3चा पहिला घात किती होतो? 3चा पहिला घात 3च होतो. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे तीच संख्या. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येला 2 वेळा गुणून राहिलो. कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येला 3 वेळा गुणून राहिलो. मग आता मला सांगा 3चा पहिला घात 3च होते. 4चा दुसरा घात 16 होते. 5चा तिसरा घात 125 होते. 6चा तिसरा घात काय होईल? पहा आता 3चा पहिला घात 3, 4चा दुसरा घात 16, 5चा तिसरा घात. 6चा तिसरा घात करसाल की 6चा चौथा घात करसाल? 6चा चौथा घात करू ना आपण इथं. 6चा चौथा घात. आता 6चा चौथा घात म्हणजे 6चा घन 216 प्लस 6 करावा लागेल आपल्याला. ओके. आता 6 6 36शी 6 हातचे आले 3 6 1 6 6 अधिक 3 9 6 दोन्ही 12 1296 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 1. सर्वांना समजलं काय? ओके डन. तुम्ही आपल्या वनरक्षकची जी बॅच आहे 499 वाली ती बॅच तुम्ही नक्की जॉइन करून घ्या. मॅथ्स रिझनिंग वाली बॅच आहे आपली वनरक्षक भरतीची स्पेशल. ओके. जर परवा गुरुवार असेल आणि त्या बॅचचे जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते लवकरच तुम्हाला उपलब्ध होत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती बॅच ही नवीन तुमच्यासाठी बनवण्यात आलेली आहे. आपले जुने लेक्चर्स नाही. त्यामुळे ती बॅच तुम्ही नक्की ॲप्लिकेशनला जाऊन जॉइन करून घ्या. जर परवा गुरुवार असेल म्हणजे आज काय उद्या आणि परवा लक्ष असू द्या. जर परवा गुरुवार असेल म्हणजे इथं काय आहे? इथं गुरुवार आहे. उद्या कोणता वार असायला पाहिजे? उद्या बुधवार असायला पाहिजे. आज कोणता वार असायला पाहिजे? आज मंगळवार असायला पाहिजे. लक्ष असू द्या. आज मंगळवार, उद्या बुधवार, परवा दिवशी गुरुवार. प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपण काहीच करून नाही राहिलो. तर कालच्या आधीच्या दिवशी कोणता वार असेल? हा आज आहे. हा झाला काल. काल म्हणजेच कालच्या आधीचा दिवस म्हणजेच परवाचा दिवस म्हणू शकतो काय आपण याला? मग इथं जर इथं आहे मंगळवार, तर इथं सोमवार येईल आणि इथं कोणता वार यायला पाहिजे? रविवार. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? तर आधीच्या दिवशी, कालच्या आधीच्या दिवशी कोणता वार असायला पाहिजे? रविवार. सर्वांना समजलं असेल? ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपण वनरक्षकच्या बॅचमध्ये मागच्या वर्षी ज्या पद्धतीने पोराचे रिझल्ट आले, त्याला पोरांच्या विनंतीला मान देऊन आपण परत आज यावर्षी एक बॅच लॉन्च केलेली आहे. दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार न होऊ शकणारा शब्द तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, हा एक शब्द दिलेला आहे इथं STABLE हा शब्द वापरून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही दिलेल्या 4 ऑप्शनपैकी. मला इतकं सांगा SALE आहे का? SE आहे, LE आहे, ई आहे. ओके, म्हणजे सेल तयार होते. लिस्ट होते का? LELE लिस्टही बनते. टेबल बनते का? TABL हा TABL डायरेक्ट बनते शेवटची 4 अक्षर. आता STI मला इतकं सांगा याच्यात आय दिसते का कुठं?
STI आणि सी पण नाही आहे, लक्षात ठेवा. टेबलमध्ये मला इतकं सांगा, सी पण नाही आहे, आय पण नाही आहे. त्यामुळे हा उत्तर तिथं हा शब्द तयार होऊ शकत नाही. म्हणून आपण काय म्हणू, दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार न होऊ शकणारा शब्द म्हणजे ऑप्शन नंबर 4 होय. तुम्हाला सर्व हे भाग पाहायचे आहेत. मी जसे-जसे भाग अपलोड करीन, तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी साम्य दिसेल. जवळपास प्रत्येक शिफ्टमध्ये अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला आहे. दिशावर प्रश्न विचारलाय, नात्यावर प्रश्न विचारलाय, लेटर सीरीजवर प्रश्न विचारलाय, नंबर सीरीजवर प्रश्न विचारलेला आहे, कॅलेंडरवर प्रश्न विचारलाय. जवळपास तुम्हाला ह्याच गोष्टी सर्व गोष्टीमध्ये कॉमन दिसेल. मी तुम्हाला पुढच्या शिफ्टला सुद्धा ह्या गोष्टी क्लिअर करून देईल. कौशल्य म्हणाला आता नात्याचा प्रश्न आला कारण की आपल्याला माहीत असेल, साधारणतः 15 प्रश्न आपल्याला मॅथ्स रिझनिंगचे, 15 मराठीचे, 15 गणित बुद्धिमत्तेचे मॅथ्स रिझनिंग, गणित बुद्धिमत्ता आलं त्यात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण म्हणजे दोन्ही व्याकरणचे 15-15 30 आणि आपल्याला असते 15 मॅथ्स रिझनिंग, 15 सामान्य 60च प्रश्न आहेत 120 गुणांसाठी. आपले पूर्व मागच्या वर्षी 100+ मार्क घेतलेले होते. आपलं टार्गेट असलं पाहिजे 110+. कौशल्य म्हणाला प्रशांतची आई, आता हा प्रशांत आहे. ठीक आहे. कौशल्य म्हणाला प्रशांतची आई, ठीक आहे. काय कौशल्य म्हणा प्रशांतची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. म्हणजे हा होऊ शकतो कौशल्य असेल. कौशल्याचे काय म्हणते? माझ्या वडील म्हणजे कौशल्याचे वडील, वडिलांच्या पत्नीची आई आहे. वडिलांची म्हणजे वडिलांना कौशल्याचे वडील आहेत. त्यांची पत्नी म्हणजे कौशल्याची कोण? कौशल्याची आई झाली ना. या पत्नीची आई आहे, म्हणजे साहजिकच तुमच्या लक्षात येईल, कौशल्य कोणाविषयी बोलतोय? हा जो कौशल्य आहे, कौशल्याला वडील आहेत. वडिलांची पत्नी म्हणजे त्याची आई झाली आहे आणि आईचा भाऊ म्हणजे याची तर ऑलरेडी ही बाई आई आहे ना आणि या हिची पण आई आहे. मग हे या दोघाही लोकांची आई जर कधी असेल, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या बाईला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. तिचं या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे आणि त्यांना कौशल्य नावाचं कॅलेंडर झालेलं आहे. मग हा कॅलेंडर हा विषय बोलू राहिला, माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. प्रशांतचे कौशल्यसोबत नाते काय? आता मला इतकं सांगा, हा प्रशांतचा जो आहे ना, कौशल्यासोबत नातं काय? ओके. तर प्रशांतचे कौशल्यसोबत नाते का? मला इतकं सांगा, कौशल्याचा प्रशांत कोण होय? मामा होय. मामा होयच म्हणजे काय होय? आईचा भाऊ होय. हा कोण होय? आईचा भाऊ होय. इतकं क्लिअर झालं का? ओके. पुढे आपण जाऊया नेक्स्ट प्रश्नावरती. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारा व तिला पूर्ण करणारा अक्षरगट तुम्हाला निवडायचा आहे. आता पी तुम्हाला माहिती आहे ए-बी-सी-डी मी आता पहिलं सेशन आहे म्हणून सांगतो. मी हे आपली जी पेड बॅच आहे मॅथ्स रिझनिंगवाली त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. ए-बी-सी-डी पूर्ण बेसिकपासून घेतोय. ए-बी-सी-डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. याला आपल्याला नंबर सुद्धा तसेच द्यावे लागतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. 26 ए-बी-सी-डीच्या मधले अक्षर पहिले आपल्याला सरळ लिहा लागते 13. उर्वरित जे अक्षर आहे उलटे लिहिला लागते 13. 13 आणि 13 26. याच्यामध्ये थोडं लक्षात ठेवा. आपल्याला अशा प्रकारचे ज्याही वेळेस प्रश्न आले ना, तर ए पाठच पाहिजे कारण की त्याच्याशिवाय आपलं उत्तर ॲक्युरेसी वाढणार नाही आणि उत्तर चुकल्याशिवाय राहणार नाही जर कधी आपलं हे पाठ नसेल. आता पहा, पी नंतर पी, पी, पी म्हणजे साहजिकच चौथं अक्षर हे पीलाच यायला पाहिजे. का मी पी घेतोय? प्रश्न वाचा. तिला पूर्ण करणारा गट म्हणजे समोरची लेटर सांगायची आहे. आता पहा, बी नंतर सी, सी नंतर डी म्हणजे साहजिकच 3 नंतर 4, 4 नंतर 5 आलं पाहिजे. आता इथं पी ई आहे. पी ई यायला पाहिजे. आता पी हे पहा बी, सी, डी आणि ई. पी ई वाले उत्तर पाहिजे. पी ई इथंही नाही आहे, पी ई इथंही नाही आहे, पी ई इथंही नाही आहे. एकाच जागी आहेत पी ई. उत्तर डायरेक्ट काढता येते. डोक्याचा वापर शांत चित्तानं ह्या एलिमिनेट पद्धतीनं तुम्हाला जाता येईल.
वेळ आणखी वाचणार आहे. तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर वेळ आहे, तरी सुद्धा हा वेळ तुमचा वाचणार आहे. तर जर आपण त्याच्या पुढे गेलो, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर 9, 9 म्हणजे एबीसीडी इथं पाहून घ्या आय होते. 4 नंतर 3 7, 7 आणि 3 10, 10 नंतर 3 13, 13 म्हणजे होते एम. PEIM आहे का? PEIM अशा प्रकारे तुम्हाला उत्तर काढता येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल व त्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवू शकेल असे अक्षर दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला निवडायचं आहे. माझ्या मित्रांनो, असा कोणतं त्या 4 अक्षरापैकी एक शब्द घेसाल, की तुम्हाला ह्या 4 अक्षरामधून कुठलं तरी लेटर तिथं येणार आहे. आता पहा, क्वेशन मार्क म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा याच्यातला कोणता तरी एक शब्द लागणार आहे. आता जर कधी आपण टी लावून पाहिला, टी न होते टिक. इथं टी ला असाल तर टीम होते. आता इथं जर कधी टी ला असाल TEAS टेस्ट होते. इथं ट्रूथ होते. टी लागू राहिला का रे? टी लागून राहिला का चेक करा बरं. तीच लागू राहिला. टीम, टिक, दिस आणि ट्रूथ. हा टीच्या व्यतिरिक्त यस लावून पहा बरं. हा सेम तर होईल, स्टिक तर होईल, पण इथं यस लागत नाही व्यवस्थितरित्या. इथं सी लागत नाही. ओके. त्याच्यामुळे आपल्याला अर्थपूर्ण शब्द लागणारा फक्त ऑप्शन नंबर 1 आहे आणि तुम्हाला मी सांगून देईल. नेमकं आपल्या पेड बॅचमध्ये सुद्धा मी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि मी रेग्युलरली त्या गोष्टीवरती लाईव्ह लेक्चर घेतोय. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, कारण नेटवर्कचा इश्यू असतो बऱ्याचदा, त्यामुळे मुलं लाईव्ह जोडतात. त्यांची नाराजी होते. त्यामुळे मी असं ठरवलं, म्हटलं चला रेग्युलरचे नवीन लेक्चर्स लाईव्ह करायचे, तिथं अपलोड करायचे. त्याची तुम्हाला लिमिटसुद्धा दिलेली आहेत. 4 वेळाच तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. लेक्चर. पुढचा प्रश्न. 4 शब्द जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी तिन्हीमध्ये एक विशिष्ट साधम्य आहे आणि एक वेगळी आहे. वेगळी जोडी तुम्हाला ओळखायची आहे. आता चीनची राजधानी बीजिंग आहे, बरोबर आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे, ज्याला आपण श्रीवर्धने म्हणतो. नेपाळची राजधानी काठमांडू आहे आणि बिहारची राजधानी पाटणा आहे, पण तरी उत्तर हेच आहे. का? कारण की बिहार हे भारतातलं राज्य आहे आणि तिन्ही हे वेगळे-वेगळे देश आणि त्याची राजधानी आहे. हे राज्याची राजधानी आहे, वरती देशाची राजधानी, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं ऑड मॅन आउट होईल. पुढचं, खाली मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल असा अक्षरसमूह तुम्हाला निवडायचा आहे. आता परत ते एबीसीडी जसं लिहून दिलं होतं ते 3 नंतर 2 5, 5 नंतर 2 7, 7 नंतर 2 9, 9 म्हणजे होते आय. आय वाले ऑप्शन किती आहेत? 2 नाही आहेत तर काढून टाका ना. जे नाही आहेत ते पहिले काढून टाका ना. 4 मध्ये 2 प्लस करसाल 6, 6 मध्ये 2 प्लस करसाल 8, 8 मध्ये 2 प्लस करसाल 10, 10 म्हणजे होते ते. आय जे वाले ऑप्शन कोणते आहे? दोन्ही आहेत. आता 17, 17 मध्ये एक 18, 18 मध्ये एक 19, 19 म्हणजे एक 20, 20 म्हणजे होते आय जे टी. ऑप्शन नंबर 2 होईल आय-जे-टी. काही कोणाला याच्यात अडचण? पुढे चालायचं. नेक्स्ट. ज्याप्रमाणे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसरा अक्षरसमूह चौथ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. हे लक्षात ठेवा. पहिलं अक्षरसमूह तिसऱ्या अक्षराशी असते बऱ्याचदा, दुसरा चौथ्याशी असते. आपलं वाचत काही नाही, आपण उत्तर चुकून टाकतो. मग काही आलं नाही तर रट्टे मारून पुढे निघून जातो. तशा गोष्टी घडता कामा नये. 15 पैकी 15 प्रश्न बरोबर आले पाहिजे, म्हणजे 30 मार्क तर तुम्हाला हक्कानं इथं घ्यावंच लागेल. ते माझ्यावरती आहे. ते माझ्यावरती सोडून द्या, 30 मार्क तुम्ही घ्याल. आता पहा. माझे मित्रांनो, 12 मध्ये 2 प्लस करसाल 14. मग 7 मध्ये 2 प्लस करसाल 9 ने होईल का? 9 म्हणजे एबीसीडी मधला आय होते. एबीसीडी समोर ठेवा तुमच्या, लिहिलेली मी. ती जी मी एबीसीडी लिहून दिली, ती तुम्हाला समोर ठेवायची आहे. ही एबीसीडी आहे ती. ठीक आहे? ही एबीसीडी तुम्हाला समोर ठेवायची आहे. बघा, आय म्हणजे 9 होऊन राहिला. ही एबीसीडी तुमच्या पाठच पाहिजे. आता पहा, काय म्हणते? 14, 12, 14, 7, 9, 19, 21, 11, 13, 13 म्हणजे होती यम. आय यम वाले उत्तर आहेत का बुवा? आय यम वाले फक्त एकच उत्तर आहे, विषय संपला. कशाला जास्त तकलीफ करून घ्या. 24 नंतर 2 होते 26, 7 मध्ये 2 प्लस करसाल तर 9 म्हणजे आय यम. थांबा, थांबा. इथं काहीतरी होऊ शकते, प्रिंट मिस्टेक आहे. मला पाहू द्या, काही अडचण आहे का इथं? यस, इथं यस आहे. यस जर कधी असेल, ओके, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे सी-डी, जी-एच-एस पाहिजे होतं आपल्याला तिथं. काय पाहिजे होतं? जी-एच, ठीक आहे, हे खोडून घ्या. जी-एच आणि यस म्हणजे इथं 2 मध्ये 9 प्लस करसाल. ठीक आहे. त्याच्यानंतर यसमध्ये 2 11 म्हणजे इथं 2 8 मध्ये 2 प्लस करसाल तर होऊ शकते 10 पाहिजे इथं. 10 आणि इथं जर कधी आपण म्हणसाल
यस मध्ये 2 प्लस कार 21, 21 म्हणजे यू. आय जे यू पाहिजे आपल्याला तिथं. आय जी एच एस ना, जी एच एस ना. प्रत्येक ठिकाणी जर कधी 2 प्लस केले तर आय जे यू. इथं मी कुठं कन्फ्युजन झालो का मला पाहू द्या एकदा, प्रश्न मला वाचू द्या. ज्याप्रमाणे दुसरा अक्षर समूह पहिल्या अक्षराशी संबंधित आहे. ओके. दुसरा अक्षर समूह पहिल्या अक्षराशी संबंधित आहे. इकडून इकडे जायचं आपल्याला, वजा 2 करत जायचं आहे. वजा जर कधी 2 करत गेलो आपण, तर लक्ष असू द्या, इथं जे उत्तर जाईल LSX NUZ CKG पाहिजे आपल्याला. CKG आहेत. हे यामधून -2 करून समोर लिहिलेले आहेत. मग मला इतकं सांगा, या 2 मधून जर कधी -2 करून लिहिसाल, तर IMS होते. IMS होते. 12 मधून 2. काय काही हरकत नाही. IMS. डन, काही हरकत नाही. IMS उत्तर करून घ्यायचं. काही कन्फ्युजन आहे का रे? L10, S19, 24, 14, 21 आणि 26. त्याच्यामुळे I9, M13, 19 यामध्ये 2चा फरक आहे. G, K, Q. ठीक आहे, डन. काही असेल तर मी सांगतो. इथं पहा. 8 गुणिले 3 करसाल तर 24 होते. 24 मध्ये 2 प्लस करसाल तर 26 होते. 26 त्रिक होते 78. 78 मध्ये 2 प्लस करसाल तर होते 80. 80 गुणाकारात 3 करसाल तर 8 त्रिक 24, 240 होते. 240 मध्ये 2 प्लस करसाल 242 होते. आता हे जे 242 आलं, या 242 गुणाकारात 3 करा. 24 त्रिक 42, सॉरी 24 त्रिक 72, 720 आणि हे 6 म्हणजे 720, 726 आणि ते 2 प्लस करसाल तर 728 उत्तर असायला पाहिजे. 242 गुणिले 3 म्हणजे हे होते 726 प्लस 2 असे होते 728. उत्तर 728 अपेक्षित आहे. सर्वांना समजलं का? पुढचा प्रश्न. एका मुलाकडे बोट दाखवत मानस म्हणाला, नातेसंबंधाचा प्रश्न आहे. तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलांच्या बायकोचा मुलगा. इथं कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. काय म्हणून राहिला तो? एका मुलाकडे बोट दाखवत मानस म्हणाला आहे, तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलांच्या बायकोचा मुलगा. माझ्या वडिलांची बायको म्हणजे माझी आई. माझ्या वडिलाच्या बायकोचा मुलगा म्हणजे माझ्या आईचा मुलगा. माझ्या आईचा मुलगा हा माझा कोण असायला पाहिजे? भाऊ असायला पाहिजे. हे किती सोपं गोष्ट असायला पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारा व तिला पूर्ण करणारा, मी तर म्हणतो तो प्रश्न कधी जमला नाही तर आपण काय स्पर्धा परीक्षा सोडण्याच्या लायकीचं आहो असंही म्हणायला हरकत नाही. आता बी, डी, ई आणि 2, 4, 5 आणि 8. इथं 2चा फरक आहे. वेट करा, वेट करा, वेट करा. पुढील स्थानी येणारं व तिला पूर्ण करणारं लेटर तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये बी, डी, एफ पाहिजे इथं. तरी तर म्हणून राहिलो काय गडबडलं. इथं एफ पाहिजे. ओके. इथं एफ पाहिजे. 2, 4, 6, 8. इथं यायला पाहिजे 10. 10 म्हणजे ABCD मधला जे. जे आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन नंबर 3 10 आहे. ओके. पुढे चालायचं. हा 6 होते. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करण्याची संख्या तुम्हाला निवडायचं आहे. 7, 9, 13, 21. इथं कितीचा फरक आहे रे भाऊ? +2चा. इथं फरक कितीचा? 4चा. इथं फरक कितीचा? 9चा. लक्ष असू द्या, इथं 2चा फरक, 4चा फरक, 9चा फरक. इथं साहजिकच तुम्हाला असं वाटते का 16चा फरक बसू शकते म्हणून? 16चा फरक बसू शकते म्हणजे इथं जर कधी विचार केला आपण 7 अन् 2 9 आहे ना? बरं. इथं 2चा फरक 1 गुणिले 2. इथं 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग आणि या 21 मध्ये जर कधी 16 प्लस करसाल तर 37 होते. 37 माझ्या मित्रांनो ऑप्शन नंबर 2 मध्ये होऊन जाईल. ओके. ही होती शिफ्ट 2 ऑगस्टची. याच्यामध्ये या शिफ्टमध्ये गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न असे विचारले होते. आता आपल्याला पाहायचं आहे जी-के. त्या शिफ्टमध्ये जी-के कसं विचारलं होतं? कारण एका शिफ्टमध्ये मराठी व्याकरण, त्याचबरोबर
हे जे चारही विषय विचारले चालले, होऊ शकते एखादा विषय याच्यातला टफ गेला असेल. आपण आता थोडं सामान्य ज्ञानावरती जाऊया. पहा, टीप कधीची आहे ही? 2 ऑगस्ट 2023 रोजीची. यामध्ये महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांच्या बाबतीत कोणतं विधान सत्य नाही याच्यावर तर बिलकुल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. पहिलं विधान वाचा. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेला तेलंगणा आहे. आग्नेयेला महाराष्ट्र राज्याच्या तेलंगणा आहे. तुम्हाला जे भूगोलाच्या बॅचमध्ये मी शिकवून देतो. त्याच्या पूर्वेला दादर नगर हवेली आहे. ओके. महाराष्ट्राच्या पूर्वेला दादर नगर हवेली नाही, महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला दादर नगर हवेली आहे. त्यामुळे विधान हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला अपेक्षित उत्तर आहे प्रश्नाच्या हिशोबानं. त्याच्या वायव्येला गुजरात आहे, हेही बरोबर आहे स्टेटमेंट. आणि दक्षिणेस कर्नाटक, गोवा आहे, हेही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2. पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान, अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त मला काय सांगायचं आहे, आपल्याला करंट बेसिस प्रश्न विचारले जातात. ओके. करंट बेसिस प्रश्न पहा. तर भारताचं जे ग्लोबल स्टेटस होतं ते चौथं स्थान आहे भारताचं. ठीक आहे. याच्यामध्ये पुढचा प्रश्न, घटना आणि वर्षे यांची खालीलपैकी जुळा योग्यरित्या जुळवलेली नाही, नाही, नाही. ओके. पहिलं स्वातंत्र्य युद्ध 1857, स्वातंत्र्य सावरकरांनी म्हटलं, बरोबर आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली नवाब समीउल्ला आगा खान यांनी आजची बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी केली. त्यामुळे उत्तर हे चुकीचं होईल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ॲलन ह्यूम यांनी केली होती. बरोबर आहे, मुंबई या ठिकाणी. आणि असहकार चळवळीला सुरुवात झाली होती 1 ऑगस्ट 1920 रोजी. ते 5 फेब्रुवारी 1922 रोजी बंद झाली. त्यामुळे उत्तर हेही बरोबर आहे. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? आता मला सांगा, बँक ऑफ बडोदा भारत सरकार, भारतीय स्टेट बँक नाही, भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार, हे लक्षात ठेवा. बँक ऑफ इंडिया नाही. चलन जारी करण्याचा अधिकार हा भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असतो. ओके. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? आता केंद्राची जी मंत्रिपरिषद असेल ते पंतप्रधानांना, भारताच्या राष्ट्रपतींना, लोकसभेला की राज्यसभेला? राज्यसभा कटलं. आणि माझे मित्रांनो, हे लोकसभा राहिला, भारताचे राष्ट्रपती. आता 3 मध्ये तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. आता ही जी मंत्रिपरिषद आहे ती लोकसभेला दायित्व राहील की त्यांचं राष्ट्रपतीला राहील? कोणाला? तर लक्षात ठेवा, जे मंत्रिपरिषद आहे ना ते लोकसभेत जबाबदार आहे. मंत्रिपरिषद आहे ते लोकसभेस जबाबदार आहे. नवीन सिटिंग जी आपली कॅपॅसिटी आहे ते 888 झालेली आहे. खालीलपैकी भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी काय नाही आहे? दक्षिणेकडील मैदानं, समुद्र तटीय मैदाने, उत्तरेकडील मैदाने आणि बेटे. तर काय नाही आहे माझ्या मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर? ओके. तर दक्षिणेकडील मैदानं हे भारतीय प्रमुख वैशिष्ट्यांपैकी नाही आहे. भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही आहे समानतेच्या हक्कामध्ये? तर लक्ष ठेवा, कायद्यापुढे समानता 14 ते 18, धर्मवंश जात लिंग भेदभाव अमान्य कलम 15 ही बरोबर आहे. सार्वजनिक सेवा योजना बाबींमध्ये समान संधी ही बरोबर आहे. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार, सर्वत्र नाही म्हणू शकत, त्याला काही हे असते, तुम्ही कुठेही नाही करू शकत, काही त्याला और आहेत. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यात 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील गटांच्या सहभागाची साक्ष देतो. कोणत्या गटाच्या सहभागाची साक्ष देतो हा 1857चा उठाव? कोणत्या गटाच्या सहभागाची साक्ष देतो? लक्षात ठेवा, हा आदिवासी गट सामील झाला होता. यानंतर मार्च 2022च्या अखेरीस, म्हणजे लक्षात ठेवा, पेपर तुमचा कधी झाला आहे 2023ला आणि डेटा कधीचा विचारला आहे 1 वर्ष आधीचा. तर 61,907 स्क्वेअर किलोमीटर होते, जे 2022च्या भारतीय वनस्थिती अहवालानुसार, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहेत? काय म्हणजे तुम्हाला वनक्षेत्र आणि वनक्षेत्राच्या संदर्भात जे काही क्षेत्रफळ आहेत प्रत्येक राज्याच्या संदर्भात, वनाच्या संदर्भात करंट अफेअर हा डेटा तुम्हाला कराच लागते वनरक्षकवाल्यांना, हे लक्षात ठेवा.
तर या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेच्या अनुसरून जर द्यायचं झालं तर तो होतो 20.1%. ओके. तसं 33% वनांचं प्रमाण असणं गरजेचं आहे. गडचिरोली महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैकी पहिले 5 जिल्हे, सॉरी गडचिरोली, बरं लक्षात ठेवा सर्वाधिक जे आहेत हे गडचिरोली इथं नसायला पाहिजे, उत्तरात असायला पाहिजे ऑप्शनला. ऑप्शन त्यानं टाइप केलं असेल. हो, ते जरा चहा पाण्याचा जरा वेळ झाला असेल टाइपरायटरचा, तो कधी इथं तिथं तिथच्या तिथं करते. आता इथं गडचिरोली नाही, चंद्रपूर, पालघर, अमरावती. तुम्हाला काय म्हणते, वनक्षेत्राचे पहिले 5 जिल्हे तुम्हाला सांगायचे होते. वनक्षेत्राचे पहिले 5 जिल्हे जर कधी आपण पाहिलं तर गडचिरोली आहे 1 नंबरला. 1 नंबरला गडचिरोली आहे, 2 नंबरला चंद्रपूर आहे, 3 नंबरला ठाणे आहे, लक्षात ठेवा. 4 नंबरला अमरावती आणि 5 नंबरला नाशिक आहे. हा प्रश्न नसून ही तुम्हाला एक एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राचे शेवटचे 5 जिल्हे. सर्वात कमी तुम्हाला माहिती आहे वनक्षेत्र कुठे आहे? हाही प्रश्न नाही आहे. सर्वात कमी वनक्षेत्र जे आहे ना लातूरला आहे. सर्वात कमी लातूरला 0.17 आहे माझ्या मित्रांनो. त्यानंतर आहे सर्वात कमी प्रमाण, त्यानं 2 नंबरला सोलापूर असायला पाहिजे. 2 नंबरला सोलापूर असायला पाहिजे. 3 नंबरला जालना असायला पाहिजे. विदर्भात 54% वन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतीय उष् उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत कोणते विधानं योग्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न असे फिरवणारे असतात. वेळ खूप आहे, शांततेत वाचा. आता लक्ष असू द्या. भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार हा द्विकल्पीय असून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणात देखील उगम पावतो. द्विकल्पीय म्हणजे ज्याच्या 3 साईडला पाणी आहे. द्विकल्पीय म्हणजे काय? ज्याच्या 3 साईडला पाणी आहे. इकडे अरबी समुद्र, इकडे बंगालचा उपसागर. ठीक आहे. बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चक्रीवादळे मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील निर्माण होतात असं म्हटलेलं आहे. तर काय होईल? लक्ष असू द्या. हे विधान डिसेंबर आणि जानेवारी तर हा महिना नाही आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फक्त 1 बरोबर. आता तुम्हाला दुसरं उत्तरही माहीत नव्हतं, तर काय म्हणते 1 आणि 2 ही विधाने योग्य नाहीत. तुम्हाला 100% माहिती आहे का तुमचं उत्तर 1 नंबरचं बरोबर, त्यामुळे उत्तर कटलं. आणि याच्यामध्ये म्हटलं होतं, की फक्त विधान 2 योग्य आहे. त्यामुळे याचा अर्थ होतो, की विधान 1 अयोग्य आहे. त्यामुळे 2 ऑप्शन जागीच काढले. 50-50 वर तुम्ही पोहोचले होते जागीच. आता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. लक्ष असू द्या, इथं बंगालच्या उपसागरामध्ये मे ते जून या महिन्यामध्ये वादळे येतात. पुढचा प्रश्न. अंगामी ही राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जात आहे. कोणत्या राज्यात आढळते अंगामी जात? तर नागालँडमधील आढळते. कोणती? नागालँडमध्ये. खालीलपैकी कोणते विधान रौलेक्ट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही? तुम्हाला सांगायचं आहे रौलेक्टच्या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल माझ्याबरोबर, महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला, पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही. हे विधान योग्य नाही आहे. 1919 साली ब्रिटिशांनी रौलेट कायदा मंजूर केला, हे पण बरोबर आहे. रौलेट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, मूलभूत गदांवर अंकुश ठेवला गेला, हे पण बरोबर आहेत. आणि रौलेट कायद्याने पोलिसांच्या अधिकारांचे मजबूतीकरण केले, हे पण बरोबर आहे. तर हे 1 नंबरचं जे स्टेटमेंट आहे ना, हे विधान बरोबर नाही. तर अली जिना यांनी विरोध केला नाही, तर त्यांनी सुद्धा विरोध केला होता. ज्या ढिगाऱ्याखाली तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे अवशेष दफन करण्यात आले होते, ते ओळखले जाते स्तूप म्हणून. काय ओळखले जाते? स्तूप म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्र विभागाचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात वन विभागाचं महाराष्ट्राचं मुख्यालय कुठे आहे? तर ते नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, यानंतर महाराष्ट्रातील अतिउष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांची अंदाजित टक्केवारी किती आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बरं. ओके. या प्रश्नाचं उत्तर काय होईल माझ्या मित्रांनो? तर महाराष्ट्राची ही जी टक्केवारी आहे ना, सदाहरित जंगलाची फक्त 1.70% आहे. जोडीने येणारा शब्द तुम्हाला सांगायचा आहे, गोल भूगोल, तत्व, महत्त्व, सुख दुःख. हे मराठी लागलेलं आहे आता. ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे आता प्रश्न पाहायला भेटेल या 2 ऑगस्ट रोजी आलेल्या पेपरचे. ठीक आहे. लक्षात ठेवा. जोडीने येणारा शब्द गोल भूगोल, सुख दुःख, सुख अधिक दुःख, हे जोडीने येणारा शब्द आहे. सुख अधिक दुःख. हर्ष खेद होतो.
रोहन मोजकेच बोलतो. या वाक्यातील मोजके बोलण्याला काय म्हणतो आपण? मोजके जेवतो, त्याला मितहारी. जास्त खर्च करतो, त्याला आपण खर्चिक म्हणतो किंवा उधळ्या म्हणतो. पण जो मोजके बोलतो ना, त्याला मितभाषी, मित म्हणजे कमी बोलणारा. खालील प्रमाण लेखानुसार अचूक शब्द तुम्हाला कोणता होईल ते तुम्हाला सांगायचं आहे. प्रावीण्य हा शब्द तुम्हाला कोणता योग्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आता प्रावीण्य तो शब्द आहे ऑलरेडी, त्यामुळे प्रवीण्य कटलं. आता प्रावीण्य तो शब्द आहे, तो माझ्या मित्रांनो ऑप्शन नंबर 3 चा बरोबर होईल. कोणता? प्रावीण्य जो शब्द आहे ऑलरेडी ऑप्शन नंबर 3 चा, कारण 3 इथं कॉमा बनणार. उंटांचा, लमाणांचा काय असतो? तांडा. माणसांचा असतो जमाव. तोट्याची असते टोळी आणि यात्रेकरूंची म्हणजे काय गर्दी असते. बरोबर, त्यामुळे उत्तर याचं ऑप्शन नंबर 1 होईल. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे, क्रियाविशेषण. क्रिया आहेत, पण ते कशी करायची? मी जेवतो, पण कसा? हळू जेवतो. हे क्रियाविशेषण झालं. हे आपण मराठीच्या बॅचमध्ये करून घेणार आहे. तुम्ही ॲप्लिकेशनला व्हिजिट करा. तिथं मराठीची बॅचसुद्धा आहेत. तुम्ही ते जॉइन करू शकता. तुमचं आउट ऑफ करणं आहे. कारण मराठी, जी-के आणि आपल्याला गणित बुद्धिमत्ता ही 3 विषय 45 मार्काचे, 45 प्रश्नाचे म्हणजे 90 मार्काचे मी तुमचे घेणार आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला 90 पैकी 90चं टार्गेट आपण घेऊन जाऊ. कसं चालायचं आहे? सावकाश. आणि कसं चालायचं आहे? जपून. सावकाश आणि जपून कुठे आहे? ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न. गरुड हा उंच उडणारा पक्षी, या वाक्यातील विशेष नाम कोणतं? आता मला इतकं सांगा, गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. आता उंच तर हे विशेषण झालं. ठीक आहे. पक्षी हे नाम झालं. आता गरुड झाला मग इथून. काय होईल? गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. पुढे चालायचं का माझ्या मित्रांनो? अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ काय होईल? आपल्याला पुरेल एवढं अंथरूण टाकावे, आपल्या ऐपतीनुसार खर्च ठेवावा. वाहने सावकाश चालवा, वाक्याचा प्रकार तुम्हाला वाहने सावकाश चालवा याचा काय होईल माझे मित्रांनो? वाहने सावकाश चालवा या प्रश्नाचं उत्तर होईल आज्ञार्थ. कुठेतरी तिला आज्ञा केलेली आहे, प्रश्न विचारला नाही आहे, विधानार्थी कुठली तरी माहिती सांगितली असते आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार असते. खालील प्रमाण लेखानुसार अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. लक्ष असू द्या, मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला शुद्ध अशुद्ध शब्द, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूह हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. आशीर्वाद हा शब्द पोलीस भरतीत जर कधी सरळ सेवेमध्ये कधी सगळ्यात जास्त कोणता प्रश्न विचारला असेल तर तो आशीर्वाद शुद्ध शब्द आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे. या प्रश्नात सॉरी, उत्तर 3 नाही, उत्तर 1 आहे. इथं आशीर्वाद दिलेला आहे, त्यामुळे उत्तर हे ऑप्शन नंबर 1 आहे. आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? आभाळ फाटणे म्हणजे काय? सर्व बाजूंनी संकट येणे. आभाळ फाटणे म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणे, याला म्हणतो आपण आभाळ फाटणे. कळीचा नारद म्हणजेच काय? माझ्या मित्रांनो, भांडणे लावणारा जो व्यक्ती असतो तो कळीचा नारद असतो. खालील वाक्यातील सर्वनाम तुम्हाला ओळखायचं आहे. राधा माझी मैत्रीण आहे, ती सुंदर आहे. राधा ही व्यक्ती आहे. व्यक्तीचा किंवा नामाचा पुनराउच्चार टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. मराठी व्याकरणामध्ये सर्वनामाचे जे प्रकार आहेत ते 6 आहेत आणि एकूण सर्वनाम आहेत ते 9 आहेत. लिंगानुसार बदलणारे 3 आहेत. वचनानुसार बदलणारी 5 आहेत. हे तुम्हाला सर्व पाहायला भेटतील. त्यानंतर असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द संतोष, असंतोष. संतोष, असंतोष. मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1. खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? अचूक आहे म्हणजेच काय? चुकीची आहे. अचूक आहे म्हणजेच काय? चुकीची आहे. मोर थुई थुई नाचू लागला. मोर कसा नाचू लागला? थुई थुई नाचू लागला. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. ह्या प्रश्नाचं उत्तर समजलं ना तुम्हाला? लागला नाचू मोर थुई थुई म्हणजे सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट ही असते इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये वर्ब हा मधात येतो. मराठीमध्ये वर्ब हा शेवटी येतो ज्याला. बरोबर का? आता लागला, नाचू लागला मोर थुई थुई, थुई थुई नाचू लागला म्हणजे आपल्याला पहिले क्रियापद घ्यावं लागेल, सॉरी कर्ता घ्यावं लागेल, कर्म घ्यावं लागेल आणि इकडे क्रियापद घ्यावं लागेल. मराठीची आपली वाक्यरचना. त्यानंतर श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या वाक्य काव्यपंथीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द. हर्ष म्हणजेच काय? आनंद. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? आनंदाला अपोजिट दुःख. आनंदाला अपोजिट दुःख. तर अशा प्रकारे माझ्या मित्रांनो या आपल्याला शिफ्ट पाहायला भेटली. 2 ऑगस्ट 2023 रोजी शिफ्ट क्रमांक 1 होती.
इंग्रजीचा मी मास्तर नाही. इंग्रजीचं मी विश्लेषण घेतो, वाचून देतो तुम्हाला. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही पुस्तकं असेल, रेफरन्स असेल तुमच्याकडे, त्यानंतर तुम्हाला मी फॅकल्टी बघतोय. लवकरच तुम्हाला फॅकल्टीच्या माध्यमातून इंग्रजी व्याकरणसुद्धा अवेलेबल करून दिलं जाईल. आपल्या प्ले स्टोअरला आपलं जे ॲप्लिकेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पी-पी अकॅडमी म्हणून आपलं यूट्यूब चॅनल आहे. आपलं ॲप्लिकेशन आहे सॉरी आणि त्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग, आपली मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानचे क्लासेस अवेलेबल आहेत. ते तुम्ही पाहून घ्या आणि बिनधास्त माझ्या मित्रांनो त्या बॅचला जॉइन करा. तुम्हाला जास्त फी तिथं नाही आहे. ओके. आणि आपल्या विषयाला सुरुवात करा. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा. आता योग्य वेळ आहे अभ्यास करण्याची. भरती निघाल्यानंतर 1 महिना फॉर्म भरायला, तिथून 1 महिन्यात असते तुमचं पेपर. त्याच्यानंतर तुमचं काही होणार नाही आहे. ओके. चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.